आज तर माझ्या ह्या बोटाचे 2 तुकडेच झाले असते बाई. बघा तुम्ही नेमकं काय झालं माझ्यासोबत. तर जय श्री महाकाल मित्रांनो. तर आता आपण आहे ना कामावरती आलो आहे आणि आता ना कामावरती येऊन आपण आहे ना बाई इकडे रेती टाकली. बाकी इकडचं जे आपलं लावायचं बाकी आहे, जो की हा बाथरूम आहे ना, तर त्याची स्टाईल आपण आहे ना पाणीमध्ये टाकलेली, कारण की वॉल्टेज बी तिला पाणी लागतंच. तर हिला पाण्यामध्ये टाकायचं काहीतरी रिझन आहे भावांनो, कारण की आपली भीत असते कोल्ही आणि ही टाईल पण असते कुरटी. तर त्यामध्ये दोघीमध्ये सिमेंट लावतो तेव्हा ते दोघी ना पाणी शोषतं सिमेंटचं, तर ते सिमेंटने एकदम कडक होऊन जातं आणि स्टाईल आहे ना भिंतीला सोडून देते. या कारणामुळे ना आपल्याला स्टाईल पाण्यामध्ये टाकावं लागते. तुम्ही कुठंही वॉल टाईल लावा तिथं पाण्यामध्ये टाकावीच लागते त्याला. तर मग आपलं काम ऑलरेडी फायनल झालं होतं, फक्त ते 1 दिवसाचं बाकी. आणि हे जे आपलं वाढीव काम आहे ते आता फायनल करतो आपण, कारण की ते क्लायंटने सांगितलं बाई, कारण की त्यांच्या इथं लग्न आहे त्यामुळे ते म्हणाले आम्हाला वापरायला बाथरूम वगैरे रेडी करून द्या म्हणाले. मग काय आपण पण आता हे 3 दिवसाचं काम 2 दिवसामध्ये करतोय, कारण की आपल्याला पण जायचं आहे एका लग्नामध्ये सुरतला. तर त्यासाठी आपल्याला जल्दी करावं लागेल. त्यामुळे आपण आहे ना इथं कटिंग वगैरे लावायची बाकी होती, ते कटिंग वगैरे कापतोय आणि लावतोय बरोबर फेस टू फेस मध्ये. तर ह्या आधी पण बोललो मी, किचनच्या खाली आम्ही स्टाईल लावत नाही, पण आपण लावून देतो इथं कटिंग, कारण की इथलं मेंबरने सांगितलं बाई, जे की आम्हाला काम दिलं त्यांनी, त्यामुळे आपण इथं लावून देतोय. त्यानंतर इथली स्टाईल पण बाकी होती, ती पण आता कटिंग करून डायरेक्ट फायनल लावून देऊ आपण. आणि आता तुम्हाला दाखवतो सर्व पुसून पासून मस्तपैकी रेडी करून. आता बघा तुम्ही मस्त इकडे ती गोल्डनवाली परत करून आपण सिल्वर आणली आणि इथं लावून मस्तपैकी पुसून पासून सर्व रेडी करून दिलंय बाई इथं. आणि तेवढ्यामध्ये आपण इकडे गेलो तर आपल्या पंपाचं अर्ध काम फिनिश झालं होतं इथं. तर हे जे आहे बाई 8 फूट आहे इथून स्टाईल, जे एक भिंत पूर्ण झालेली, इकडची अर्ध्याच्या वरती झालेली आहे बाई, आणि इकडं अर्धी बाकी फक्त. म्हणजे जवळपास आपलं 1 दिवसाचं काम अजून आहे. आणि आता नेमकं तो विषय झाला होता आपला बोटाचा बाई, जो की आपला बोट कापला गेला होता इथं. तर आपण बाई इथं स्टाईल लावण्यासाठी स्टाईल काढायला गेलो आणि आपल्याला माहिती नव्हतं की ही स्टाईल फुटलेली. त्याची स्टाईल आपण उचलायला गेलो, ते जातात घुसली आणि तिथं मस्तपैकी बाई एकदम होल फाडून दिला तिने आपल्या हातामध्ये. आणि रंगत जे होतं ते बनवायचं नाव घेत नव्हतं, त्यामुळे आपण लावून घेतलं होतं बाई तिथं चुना, त्यामुळे थोडा बरा आराम भेटला, पण आगीन जास्त मारत होतं. त्यानंतर ही ती स्टाईल पाहून जी की पूर्ण पेटीस फुटून गेली होती, पण मग आपल्या हाताला जास्त लागून गेलो होतं बाई. पण बरं झालं तेवढा तर साऊंड होऊन गेला, कारण की ती स्टाईल आहे ना आपला पूर्ण बोट पण कापून घेतला असता तिने. पण जाऊ दे, आता एवढं आपलं पूर्ण काम झालेलं आहे, फक्त एक स्टाईल बाकी आहे आपल्यावाली, जी की तुम्हाला आता दाखवतो. ती एकदम कॉर्नरशी आहे बाई, कारण की तिथं ना एक एल्बो येतो, एल्बोला आणि बारीक होल आहे 2, त्यातून आहे ना पाणी लिकेज होत आहे. तर ते पुढं प्रॉब्लेम नको यायला, त्यामुळे आपण तेवढी स्टाईल सोडलेली इथली, आणि ते प्लंबर सकाळी येऊन करून जातील. त्यामुळे आपण आता घरी चालला गेलो आणि अंधारात काही दिसत नाही. तर तुम्ही लाईक वगैरे करून जा आणि सोबत सबस्क्राईब पण करून जा बरं का.